या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑनलाईन ऑप्शन फ्रीज कसा करायचा किंवा बेटरमेंट घेऊन जर तुम्हाला नेक्स्ट राऊंडला जायचं असेल तर त्याची प्रोसेस ऑनलाईन कशी करायची। तर सगळ्यात पहिले मी आलेलो आहे सीईटी सेलच्या वेबसाईटवरती आणि इथे मला ॲप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड एंटर करायचा आहे। त्यानंतर जो कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि साइन इन बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, तुम्हाला इथे तुमचे पर्सनल डिटेल दिसतील, जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो, त्यानंतर युजर नेम तुमचं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याने आपलं जे व्हेरिफिकेशन झालं होतं त्याची डेट तो मेन्शन करतो आणि ॲज पर कॅपराउंड जे कुठलं कॉलेज तुम्हाला मिळालं होतं त्याचे डिटेल्स इथे दिसतात। जसं या स्टुडंटसाठी इन्स्टिट्यूट अलॉटेड जे होतं ते डी.वाय. पाटील पिंपरीचं होतं आणि कोर्स जो मिळाला होता तो इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग होता। तुम्ही जर कुठल्या कॅटेगरीचे बेनिफिट घेतलेले असेल तर बेनिफिट पण तो इथे मेन्शन करतो आणि सीट जे अलॉटेड होतं तर कुठलं सीट अलॉट झालं होतं ते स्टुडंटला ओबीसी मधनं झालं होतं आणि हा जी फॉर जेंट्स किंवा जनरल आहे त्यामुळे इथे तो दाखवतो आणि होम युनिव्हर्सिटीतला असल्यामुळे इथे होम युनिव्हर्सिटीतलं दाखवलं आहे। आणि जो पण प्रेफरन्स आपल्याला मिळाला होता त्याचा प्रेफरन्स नंबर हा 56 होता, ते 56 त्याने दाखवलं आहे। आता सीट ॲक्सेप्ट करण्यासाठी आपल्याला काय स्टेप्स करावं लागतात तर त्या स्टेप्सची डिटेल इथे दिलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला मेनली 4 स्टेप्स करावे लागतात। फर्स्ट स्टेप आहे सेल्फ व्हेरिफिकेशन। त्यामध्ये आपल्याला आपले जे क्वालिफाईंग मार्क्स, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन, स्पेशल रिझर्वेशन हे व्हेरीफाय करायचे आणि तिथे करेक्ट किंवा इनकरेक्ट जे रेडिओ बॉक्स आहे ते आपल्याला फर्स्ट स्टेपमध्ये सिलेक्ट करायचे। त्यानंतर स्टेप 2 मध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स ऑप्शन जो आहे आयदर फ्रीज किंवा बेटरमेंटला आपण नॉन फ्रीज पण म्हणतो, तर हे ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचे। त्यानंतर थर्ड स्टेपमध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे ती जी सगळ्या कॅन्डिडेटसाठी 1000 रुपीज येते ती आपल्याला पे करायची आहे आणि त्यानंतरून आपल्याला सीट ॲक्सेप्टन्स लेटर हे घ्यायचं आहे। तर या 4 स्टेप्सच्या जे स्टेटस आहे राईट साईडला तुम्ही बघू शकता, सगळं सध्या इनकम्प्लीट आहे। ते ज्यावेळी कंप्लीट होईल तर इथे त्याचं स्टेटस चेंज झालेलं असेल। यासाठी काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सीईटी सेलने दिलेले आहेत, जसं हे जे आपल्याला ऑनलाईन प्रोसेस करायची आहे त्याचं टायमिंग आहे हा 16, 17, 18 या 3 दिवसामध्ये करायची आहे। तर यासाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत कॅटेगरीसाठी, तर त्या तुम्ही रीड करू शकता। त्यानंतर ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट आपल्याला अलॉटमेंटचं जे लेटर आहे ते घेऊन जायचं आहे। त्यानंतर कॅन्डिडेट शॅल प्रोसेस द ओरिजिनल कॉपी ऑफ द व्हेरिफिकेशन टू इन्स्टिट्यूट। त्यानंतर आपल्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला इन्स्टिट्यूटला द्यायचे आहेत आणि सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे 1000 रुपीज ही जी आहे ही ऑनलाईन मोडनेच पे करायची आहे आणि ही जी फीस आहे ही नॉन रिफंडेबल आहे, ती तुम्हाला वापस मिळणार नाही। पण ही फीस पे करण्याचा एक बेनिफिट असतो की आपलं जे सीट असतं ते रिझर्व होतं। जसं फर्स्ट राऊंड आता झालेलं आहे, आपण सीट ॲक्सेप्टन्स फी ही इथे पे करतोय, तर फर्स्ट राऊंडमध्ये जे पण आपल्याला सीट मिळालेलं आहे तो ते होल्ड करून ठेवतो, म्हणजे सेकंड राऊंडला पण ही सीट जी आहे ती आपल्याला अलॉटेड राहते। तर नेक्स्ट स्क्रीनवरती जाण्यासाठी क्लिक करायचं आहे। हे फर्स्ट स्टेपचा जो लास्ट कॉलम आहे स्टेटस, तिथे एक बटन तुम्हाला दिसेल इनकम्प्लीट, त्या बटनवरती क्लिक करायचं आहे। ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे पर्सनल डिटेल इथे दिसतील, जसं कॅन्डिडेटचं नाव काय होतं, जेंडर काय होतं, डेट ऑफ बर्थ काय होती, होम युनिव्हर्सिटी त्याची कुठली होती, त्यानंतर कुठल्या टाईपचा कॅन्डिडेट आहे, त्यानंतर तुमच्या कॅटेगरी, त्यानंतर तुमचं SSC HSC त्याचं मार्क, त्यानंतर तुमचं स्टेट मेरिट लिस्ट काय होता, ऑल इंडिया मेरिट काय होता, तुम्ही PCB दिलेली असेल तर त्याचे मार्क्स किती होते हे सगळे इथे दिलेले असतात। त्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट तुम्हाला जी झालेली आहे तर तुम्हाला कुठलं इन्स्टिट्यूट मिळालं आहे, कोर्स कुठला अलॉट झाला आहे, कॅटेगरीचे बेनिफिट मिळाले असेल तर कुठल्या कॅटेगरीचे बेनिफिट मिळाले ते सगळे इथे दिलेले असतात। त्यानंतर नेक्स्ट स्क्रीनला जाण्यासाठी खाली एक बटन दिलंय प्रोसीड टू सीट ॲक्सेप्टन्स, या बटनवरती क्लिक करायचं आहे। या बटनवरती क्लिक केल्यावरती नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला असं ऑप्शन दिसेल जिथे तुम्हाला लिस्ट ऑफ पॅरामीटर्स दिलेले असतात आणि ते करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहे ते तुम्हाला रेडिओ बटनने सिलेक्ट करायचं असतं। जसं या स्टुडंटसाठी त्याचं जेंडर मेल, मग इथे करेक्टचा ऑप्शन आहे, इनकरेक्टचा ऑप्शन आहे, तर फक्त तेवढे रेडिओ बटन आपल्याला चेक करायचे असतात। इथे खूप साऱ्या मुलांची चुकी अशी होते की काही मुलांसाठी हे खालचे जे फील्ड्स आहेत ते पण इनेबल असतात रेडिओ बटन आणि चुकून ते बघतात की आता EWS मध्ये मला ॲडमिशन नाही मिळालेलं, ठीक आहे, तर पहिले इथे ऑप्शन दुसरा असतो, आपण EWS मध्ये आपण येतो की नाही येतो त्याच्यानुसार हे रेडिओ बटन पण चुकतंय। तर मित्रांनो एक लक्षात ठेवा, हा डेटा जो इथे दिसतोय तर तेवढा डेटा करेक्ट आहे की नाही एवढंच आपल्याला इथे व्हेरीफाय करायचं आहे, ठीक आहे। तुम्ही EWS मध्ये किंवा मग या कॅटेगरीमध्ये येतात की नाही येत हे आपल्याला नाही व्हेरीफाय करायचं, कारण ते व्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे, ठीक आहे। तर लेफ्ट साईडचे जे पॅरामीटर्स आहेत आणि त्याच्या ज्या व्हॅल्यू आपण ज्यावेळी फॉर्म सबमिट करताना दिल्या होत्या त्या सगळ्या इथे ॲपियर होतात, ते तेवढ्या फक्त आपल्याला एवढंच सिलेक्ट करायचं की ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, कारण बऱ्याच स्टुडंटचे इथे चुका होतात आणि तो इनकरेक्ट डेटा सिलेक्ट केल्यामुळे ना त्यांचं अलॉटेड सीट कॅपराउंड 1 मधलं हे कॅन्सल पण होऊ शकतं।
तर मित्रांनो इथे खूप काळजीपूर्वक हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मी जसं सांगतो तेवढंच करा. आपल्याला करेक्ट ऑप्शन या रेडिओ बटनवरतीच क्लिक करायचं आहे. आता हे कशामुळे, कारण ऑलरेडी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेस व्हेरिफिकेशन हे सगळं आपल्याकडे झालेलं आहे. इथे जेंडर जो आहे तो मेल आहे, करेक्ट. टाईप ए हा कॅन्डिडेट आहे. त्यानंतर हा रेडिओ बटनवरती असं क्लिक करायचं आणि राईट साईडच्या लास्ट कॉलममध्ये तुम्ही बघू शकता की तो ऑटोमॅटिकली ग्रीन कलरमध्ये तो करेक्ट असं दाखवतोय. त्यानंतर टाईप कॅटेगरी फॉर ॲडमिशन इज ओबीसी ते सिलेक्ट करायचंय. त्यानंतर त्याचं स्टेटस पण इथे चेंज झालंय. त्याच्यानंतर खाली लास्ट मध्ये सेंटरच्या कॉलममध्ये लिस्ट ऑफ पॅरामीटर चेक बाय कॅन्डिडेट, इथे आपले HSCचे मार्क्स जसं टोटल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, नंतर इंग्लिशचे मार्क, नंतर SSCचे मार्क्स हे मेन्शन केलेले आहेत. तर ऑलरेडी तुम्ही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत त्यासोबत हे मार्क्स व्हेरीफाय करू शकतात आणि ते डॉक्युमेंट प्रमाणे मार्क्स आहेत की नाही ते आपल्याला करेक्ट वरती आपल्याला हे रेडिओ बटन इथे सिलेक्ट करायचे आहेत. ओके, जसं आता मी इथे हे सगळे मार्क्स मी व्हेरीफाय केलेले आहेत, तर इथे मी करेक्ट या रेडिओ बटनवरती क्लिक करतोय. लास्ट कॉलममध्ये तुम्ही बघू शकता की त्याचं स्टेटस ऑटोमॅटिकली इथे ग्रीन होतंय. त्यानंतर जेवढे डॉक्युमेंट्स आपण अपलोड केले होते फॉर्म सबमिट करताना ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही एकदा ओपन करून चेक करू शकता. डॉक्युमेंट्स ओपन करण्यासाठी लास्ट साईडला लास्ट कॉलममध्ये तुम्ही एक PDF तुम्हाला दिलेली असेल, त्या PDF वरती क्लिक करायचं आहे. ती क्लिक केल्यानंतर PDF एका नवीन विंडोमध्ये ओपन होईल आणि ते तुम्हाला चेक करायचं आहे की ती PDF तुमचीच आहे की नाही. ठीक आहे, हे जर करेक्ट असेल सगळं तसं करेक्टच असणार आहे, कारण अशा चुका होत नाही. या सगळ्या हे सगळं PDF व्हेरीफाय केल्यानंतर खाली जे सेव्ह आणि प्रोसीड हे जे बटन आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक सेक्शन अपीअर होईल, सेल्फ कन्फर्मेशन. तर वरचा सगळा जो डेटा तुम्ही दिलाय, जो डिस्प्ले होतोय आणि जो तुम्ही करेक्ट केलेला आहे तर तो आपल्याला सेल्फ कन्फर्म करावा लागतो. तर तुम्ही खालचे इन्स्ट्रक्शन इथे वाचू शकता. आय हॅव रीड द कन्फर्मेशन ब्राउचर अँड ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन इन द रूल 9 आय हॅव व्हेरीफाईड ऑल द सीट अलॉटमेंट मेड टू मी. ठीक आहे, हे डेटा जर प्रॉपर असेल तिथे फक्त हा चेकबॉक्स जो आहे, हा ब्लू कलरचा जो टिक आहे तो चेक करायचा आहे आणि नंतर सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर नेक्स्ट सेक्शनमध्ये हे तुम्हाला 2 ऑप्शन्स अपीअर होतात. ठीक आहे, बेटरमेंट किंवा त्याला आपण नॉन फ्रीज असं पण म्हणतो आणि नेक्स्ट ऑप्शन आहे फ्रीज. तर आपण हे जे 2 ऑप्शन हे एकदा व्यवस्थित समजून घेऊया की फर्स्ट आपण चालू करूया बेटरमेंट पासून. ठीक आहे, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स सोडून दुसरा प्रेफरन्स कुठला तरी मिळालेला आहे आणि तुम्ही त्या सीट बद्दल सॅटिस्फाय नाही आहे, त्यामुळे तुम्ही कॅपराउंडचा हा बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करत आहे. तर हे सगळे इथे इन्स्ट्रक्शन दिले. त्याच्यानंतर candidate who have been allotted seat other than the first preference and not accepted the seat by doing the self verification or seat acceptance. In such case candidate shall be cancelled automatically. ठीक आहे, तर तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन सिलेक्ट करताय आणि त्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन करत नाही किंवा सीट ऍक्सेप्टन्स करत नाही, तर त्या केसमध्ये तुम्हाला मिळालेली सीट ही कॅन्सल होऊ शकते. हे सेकंड पॉईंटमध्ये इथे दिलेलं आहे, B पॉईंटमध्ये. त्यानंतर लास्ट डेट जे आहे आपलं सीट ऍक्सेप्टन्सचं, हे याची जी टायमिंग आहे तो 18 तारखेला दुपारी 3 वाजेच्या आतमध्ये आपल्याला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे. हे बेटरमेंटसाठी झालं. बेटरमेंटमध्ये तुम्हाला जे फर्स्ट राऊंडमध्ये जी सीट मिळालेली आहे ती कन्फर्म राहते. त्यानंतर तुम्ही सेकंड राऊंडला जाऊन जेवढ्या सेकंड राऊंडमध्ये ऑप्शन टाकणार आहे त्यामध्ये जर एखादी चांगली सीट मिळाली तर सेकंड राऊंडची सीट तुम्हाला अलॉट होते. ठीक आहे, आणि ही प्रोसेस जी करायची असते ही सगळी ऑनलाईन मध्येच करायची असते. तुम्हाला कुठेही सेंटरला व्हिजिट करण्याची गरज नाही. आता आपण नेक्स्ट ऑप्शन बघूया फ्रीज. तर फ्रीज ऑप्शन कोणी करायचं आहे, ज्यांना कॉलेज जे पण कॉलेज अलॉट झालं आहे ते तुम्हाला कॉलेज आवडलेलं असेल. ठीक आहे, त्या कॉलेजचं तुम्हाला सगळं डिटेल माहिती आहे, प्लेसमेंट, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमच्या पॅरेंट्सचं डिसिजन झालं की या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनीच फक्त फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फ्रीज ऑप्शन एकदा सिलेक्ट केल्यानं आपण सगळे इन्फॉर्मेशन प्रोसेस केल्यानंतर आपल्याला ऑप्शन चेंज नाही करता येत, कारण आपला फॉर्म सबमिट झालेला असतो. आणि त्यावेळी ज्यावेळी आपण फ्रीज हा ऑप्शन सिलेक्ट करून जातोय तर त्यावेळी आपल्याला ॲडमिशन हे घ्यावंच लागतं. आणि ॲडमिशन हे ऑप्शन केल्यानंतर पण आपण नेक्स्ट राऊंडसाठी आपण जाऊ शकत नाही. तर इथले इन्स्ट्रक्शन्स पण तुम्ही वाचू शकता की लास्ट डेट ऑफ ऑनलाईन सीट ॲक्सेप्टन्स जे आहे हे दुपारी 3 वाजेपर्यंत 18 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत केलेलं आहे. आणि ज्यांनी हा फ्रीज ऑप्शन सिलेक्ट केला आहे त्यांनी कॉलेजला रिपोर्ट पण करायचं आहे आणि ते रिपोर्टिंगचा टायमिंग पण दिला आहे 18 ऑगस्ट संध्याकाळी 5 वाजेच्या आतमध्ये तुम्हाला हे कॉलेजला रिपोर्ट करून तुमची ॲडमिशनची प्रोसेस ही सगळी कंप्लीट करायची आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की आपल्याला बेटरमेंट ऑप्शनबद्दल डिटेलमध्ये बघायची. तर खाली इथे जो बटन दिसतोय बेटरमेंट नॉट फ्रीज अँड प्रोसीड या बटनवरती मी क्लिक करतोय.
यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड एंटर करायचा आहे. तुमचा जो पासवर्ड आहे तो एंटर झाल्यानंतर नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला एक OTP येईल. तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्याच्यावरती 6 डिजिट OTP कोड येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय द OTP फॉर बेटरमेंट हे जे ग्रीन कलरचा जो सिम्बॉल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे इन्स्ट्रक्शन्स वाचू शकता की सीट ॲक्सेप्टन्स फी आपण जे 1000 रुपीज पे करतोय हे जे आहे हे सीट ॲक्सेप्टन्स फी आहे आणि कॅन्डिडेट्स कॅन पे दिस सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू ऑनलाईन मोड ओनली. आपल्याला ही फी जी पे करायची ती फक्त ऑनलाईनमधनंच पे करायची आणि ही नॉन रिफंडेबल असते. आणि तुम्ही जर ती सीट ॲक्सेप्टन्स फी जर तुम्ही पे केली नाही तर तुम्ही असं कन्सिडर केलं जातं की तुम्ही कॅन्डिडेट हॅज रिजेक्टेड द ऑफर्ड सीट. तुम्ही जी पण तुम्हाला सीट अलोकेट झालेली आहे ती तुम्ही रिजेक्ट केली आहे. यू विल नॉट बी एबल टू चेंज द सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस आफ्टर पेमेंट. एकदा जर पेमेंट झालं त्यानंतर सीट ॲक्सेप्टन्सचं जे स्टेटस आहे ते तुम्ही चेंज नाही करू शकत. तर ऑलरेडी इथे तुम्ही बघू शकता आपलं सीट ॲक्सेप्टन्सचं जे स्टेटस आहे ते बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज आहे आणि सेल्फ कन्फर्मेशनचं जे स्टेटस आहे ते आपण आणखीन कन्फर्म नाही केलेलं. आपण ज्यावेळी पेमेंट करू त्यानंतर हे इथे कन्फर्म्ड होऊन जाईल. त्यानंतर इथे आपल्याला पेमेंट मोड सिलेक्ट करायचं आहे. तर इथे एकच ऑप्शन दाखवतोय ऑनलाईनमध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि UPI. हा रेडिओ बटनवरती क्लिक करायचा आहे आणि सेव्ह आणि प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला त्याची जी अमाऊंट आहे ती दिसेल. त्याची तुम्ही अमाऊंट इथे बघू शकता 1000 रुपीज आणि लेफ्ट साईडला जो चेकबॉक्स आहे सिलेक्टच्या खाली सिलेक्ट कॉलमच्या मध्ये तो चेक करायचा आहे आणि सेव्ह प्रोसीड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट मोड सिलेक्शन हा ऑप्शन चूज करायचा आहे. यामध्ये फक्त एक रेझर पे ऑप्शन आहे. त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की एक पॉपअप येईल. इथे इम्पॉर्टंट जे इन्स्ट्रक्शन आहे ते तुम्ही वाचू शकतात आणि खाली जे प्रोसीड बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्क्रीनवरती तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन येतात. जसं या केसमध्ये मी फोनपे सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला दुसरा ऑप्शन जर पाहिजे असेल UPI, कार्ड, नेट बँकिंग ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात आणि खाली जो बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला तुमचा जो UPI नंबर आहे तो इथे एंटर करायचा आहे आणि त्याखाली जो बटन आहे व्हेरीफाय अँड पे या बटनवरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर काही जे ॲडिशनल चार्जेस असतात जे पेमेंट गेटवे तुमच्याकडनं ॲडिशनल चार्जेस घेतात त्याची अमाऊंटचा ब्रेकडाऊन येतो. ब्रेकडाऊन म्हणजे काय की टोटल अमाऊंट किती आहे, त्यानंतर कन्व्हिनियन्स चार्जेस ₹1 लागतोय, त्यानंतर GST ऑन कन्व्हिनियन्स चार्जेस हा 0.18 वीज आहे तेवढे यावर लागलेले आहेत आणि टोटल चार्जेस जे आहेत ₹1001.18 एवढे आपल्याला पे करायचे आहेत. त्यानंतर कंटिन्यू ऑन पे बटनवरती क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोनपेवरती किंवा मग जे पण तुमचं ॲप्लिकेशन असेल तिथे काही नोटिफिकेशन येईल. तिथनं तुम्हाला पेमेंट प्रोसेस करायचं आहे आणि इथे पेमेंट प्रोसीड झाल्या मोबाईलमध्ये पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे तो पॉपअप दाखवेल युअर पेमेंट इज सक्सेसफुल. ठीक आहे, तर तुम्ही हे बघू शकता. त्यानंतर ऑटोमॅटिकली तो नेक्स्ट स्क्रीनवरती तो दाखवतोय की प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म. आपण जो सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म आहे तो आपण डाउनलोड करू शकतो. सीट ॲक्सेप्टन्स फॉर्ममध्ये आपल्याला काय चेक करायचं आहे तर तुम्ही ते स्टेटस बघू शकता की बेटरमेंट नॉट फ्रीज हे आपण आपलं स्टेटस आहे आणि सीट ॲक्सेप्टन्स कन्फर्मेशन जे आहे ते पहिले जे नॉट कन्फर्म होतं ते आता कन्फर्म झालेलं आहे आणि आपण जे ऑनलाईन मोडने पेमेंट केलेलं आहे त्याचे पण डिटेल्स इथे ॲपियर झालेले आहेत. आणि प्रिंट सीट ॲक्सेप्टन्स फॉर्म या बटनवरती क्लिक करून जी PDF जनरेट होते ती पण PDF तुमच्याकडे असू द्या. तर ही आहे ऑनलाईन बेटरमेंट करण्याची प्रोसेस किंवा मग फ्रीजला पण हीच असेच तुम्हाला पेमेंट ऑनलाईन पे करावं लागतं. आणि यानंतर फक्त एक स्टेप राहते की तुम्हाला कॉलेजला जाऊन सगळे ओरिजिनल घेऊन जायचे, जेवढ्या PDF जनरेट झाल्या त्या घेऊन जायच्यात आणि ते कॉलेजला सबमिट करायचे असतात. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि बेल आयकनला पण हिट करून ठेवा जेणेकरून येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतील. इंजिनिअरिंग रिलेटेड करिअर गायडन्स हवं असेल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा. व्हॉट्सअप चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इंजिनिअरिंग करिअर रिलेटेड काही कन्सल्टेशन तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझा नंबर इथे देतो. या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि माझ्या टीमकडनं तुम्हाला लगेच कॉल बॅक येईल.